जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या अरहंत स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच सिव्हिल या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या पदासाठी जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे ते आपण ऑलरेडी डिस्कशन केलेली आहे. त्यामध्ये जे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की मेन्शनिंग झाल्यानंतर आपली जी पदभरती आहे त्याची पुढील प्रक्रिया काय असेल, त्यानंतर कोणत्या रिट पिटिशनमध्ये मेन्शनिंग केलं गेलं आहे हे महत्त्वाचं असणार आहे. कारण जे रिट पिटिशन आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की एका ज्या केसमध्ये 22 डिसेंबर म्हणून डेट होती आणि एका जानेवारी म्हणून डेट होती. मग आता कोणत्या रिट पिटिशनमध्ये मेन्शन केलं गेलं आहे म्हणजे तुम्हाला समजून जाईल ते कोणत्या फेवरचे विद्यार्थी असणार आहे ज्यांनी त्या रिट पिटिशनमध्ये मेन्शनिंग केलेलं आहे. म्हणून मी कुठल्याही प्रकारचं नाव न घेता डायरेक्ट तुम्हाला ते रिट पिटिशन दाखवून देईल आणि तुम्ही स्वतः ते चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हालाही ते अपडेट्स व्यवस्थित समजून जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तुमचा, तर कोर्टात पुढील प्रक्रिया काय असेल, रिट पिटिशन निकाली कधी निघेल आणि पुढील हिअरिंग डेट काय आहे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल का, या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत. तत्पूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. आता विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याने मला मेल केलेला होता. त्या मेलच्या अनुषंगाने जेव्हा मी चेक केलं किंवा भरपूर विद्यार्थ्यांकडून जेव्हा मी अपडेट्स मिळवली तेव्हा त्या विद्यार्थ्यांकडून मला एक गोष्ट समजली. ती म्हणजे काय, तर त्या विद्यार्थ्याचं पहिले अभिनंदन किंवा त्या विद्यार्थ्याला धन्यवाद की त्याने मला अपडेट दिली. तर त्या विद्यार्थ्याने मला सांगितलं की सर, आता जे आहे 7 एप्रिल म्हणजे 7 तारखेला जे आहे ती तुमची हिअरिंग होणार आहे. 7 एप्रिल 2026 रोजी तुमची हिअरिंगची डेट आहे, लक्षात ठेवायची आहे. आणि या हिअरिंगमध्ये जे रिट पिटिशन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तो नंबर जो आहे तो सुद्धा दाखवतो. तो निकाली निघणार आहे असा मला त्याने मेल केलेला होता आणि त्यानंतर मग मी विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे. मग आता तो जो रिट पिटिशन नंबर मी चेक केला त्यानंतर मग ते रिट पिटिशन मी तुम्हाला दाखवतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी तुम्हाला दाखवत असेल किंवा हे बघा रिट पिटिशन नंबर हे बघा WP 18/052/2025. हे जे मी हायलाईट केलेलं आहे किंवा इथं जे मी मार्क केलेलं आहे ते जे आहे त्या रिट पिटिशनवर मेन्शनिंग केलं गेलेलं आहे. म्हणजे जी तुम्हाला नेक्स्ट हिअरिंग डेट 22 डिसेंबर देण्यात आलेली होती त्या केसमध्ये किंवा त्या केस वॉचमध्ये तुम्हाला मेन्शनिंग केलेलं आहे. मग आता तुम्ही स्वतः चेक करून घ्यायचं की मेन्शनिंग कोणी केलं असेल. डिग्री असेल किंवा डिप्लोमा प्लस डिग्री असेल किंवा 12th प्लस डिग्री असेल, त्या विद्यार्थ्यांचं जे डिस्प्यूट आहे ते तुम्ही स्वतः चेक करून पाहून घ्यायचं आहे की कोणी मेन्शनिंग केलं असेल. मग आता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा काय आहे आपला, तर महत्त्वाचे जे आपले पॉईंट्स आहेत ते म्हणजे काय, तर यानंतर जी 7 एप्रिल 2026 जी डेट आहे त्यामध्ये काय होऊ शकतं, संभाव्य जे कोर्ट प्रोसिडिंग आहे त्याबद्दल आपण चर्चा करूयात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल, ती म्हणजे अशी की जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण आता डिस्कशन करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचं जे आहे ते समजून जाणार आहे. आता 1 नंबरचं पॉईंट आहे ते म्हणजे काय, तर तुमची हिअरिंग डेट आहे तुमची नेक्स्ट ती आहे तुमची 7 एप्रिल. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तुमचा की हायकोर्टमध्ये त्या दिवशी काय होऊ शकतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशी जर माननीय हायकोर्टने स्लॉटसुद्धा बुक केलेला आहे, म्हणजे स्लॉटसुद्धा दिलेला आहे, त्याला आपण बुक नाही म्हणू शकत, की या स्लॉटमध्ये तुमची हिअरिंग होईल जेणेकरून जे तुमचे पक्षकार असतील, पिटिशनर असतील, रिस्पॉन्डर असतील ते त्या दिवशी त्या स्लॉट किंवा त्या टायमिंगमध्ये तिथं येऊन जायचं आहे. तो टायमिंगसुद्धा मला विद्यार्थ्यांनी दिला आहे. आय थिंक 3 वाजता जे आहे ते हिअरिंग सुरू होणार आहे किंवा ते जे गोष्टी आहेत त्या गोष्टीला तिथं सुरुवात होईल. मग 7 एप्रिलला जर पुरेसा वेळ मिळाला, कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट बॉम्बे असेल, बेंच असेल, औरंगाबाद असेल, नागपूर खंडपीठ असेल, यामध्ये जे डिपेंडन्सी आहे किंवा जे केसेसचं जो बर्डन आहे तो भरपूर स्वरूपाचा आहे. आणि रिट पिटिशन असतील किंवा लीगल हिअरिंग असतील किंवा राईट डिटरमाइन करायचे असतील तर या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ते हायकोर्टात दिवसेंदिवस चालतच असतात. त्यामुळे जर आपल्याला पुरेसा वेळ जर मिळाला, मी परत एकदा बोलतो आहे, जर पुरेसा वेळ जर मिळाला
आणि हायकोर्टने जर आपल्याला खरंच पुरेसा वेळ दिला तर नक्कीच त्या दिवशी आपल्याला निकाली किंवा त्या दिवशी आपलं संपूर्ण जे असेल एकमेकांचा रिस्पॉन्डर असेल, पिटिशनर असेल, यांचे आर्ग्युमेंट होऊन जे आदेशासाठी एखाद्या दिवशी आदेशावर जे आहे म्हणजे आदेशसाठी राखीव ठेवू शकतात माननीय न्यायालय, किंवा त्याच दिवशी न्यायालय निकाल देऊन देतील किंवा त्यांच्या बोलण्यावरून ओरली तुम्हाला समजून जाईल की निकाल पुढे काय येऊ शकतो. परंतु जर विद्यार्थी मित्रांनो समजा त्या दिवशी जर टायमेच्या अभावी किंवा चार्टबोर्डवर जी केस असेल किंवा आपल्याला जर पुरेसा वेळ मिळाला नाही तर मग माननीय न्यायालय आपल्याला पुन्हा एकदा एक डेट देऊ शकते. हे संभाव्य गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, कारण काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर आता आपल्याला या दिवशी दिली आहे म्हणजे त्या दिवशी निकाल होऊनच जाईल, मग त्या दिवशी हो झालं म्हणजे एप्रिलमध्ये आपला निकाल येऊन जाईल. म्हणून संपूर्ण गोष्टी ज्या संभाव्य गोष्टी होऊ शकतात त्याही मी डिस्कशन करतो आणि ज्या प्रॅक्टिकली गोष्टी आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासमोर डिस्कशन करत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 7 एप्रिल 2026 रोजी आपण पाहूयात, जेणेकरून कुठल्या गोष्टी कोणाच्या फेवरमध्ये जातात ते त्या दिवशी आपल्याला समजणारच आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार ज्या गोष्टी आहेत, स्टे जो आहे तो ऑपरेशनल आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तिसरा पॉईंट आपला तो म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार जे पिटिशनर असतील किंवा रिस्पॉन्डर असतील यांचे राईट्स म्हणजे यांचे जे कोणाकोणाचे लिगल राईट्स आहेत, कोण महत्त्वाचं जे न्यायनिवाडा आहे, सुप्रीम कोर्टचे विविध जजमेंट आहेत, त्यानंतर हायकोर्टाचे विविध जजमेंट आहेत, त्यानुसार जे पिटिशनर असतील किंवा रिस्पॉन्डर असतील यांचे राईट डिटरमाइन होतील आणि कोणाच्या फेवरमध्ये तो निर्णय जातो त्या अनुषंगाने आपली जी गुणवत्ता यादी आहे ती पब्लिश होईल आणि तुमचा जो पदभरतीचा मार्ग आहे तो मोकळा होण्याचे चान्सेस आहेत. आता ही जी पदभरती आहे ती अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे जे विद्यार्थी वारंवार सांगत होते की सर कधी होईल, काय होईल, तर आता आपण म्हणू शकतो की एक कन्क्लूड करू शकतो या व्हिडिओचा, तो म्हणजे काय, तर आता तुमची जी पदभरतीचा जो गुणवत्ता यादीचा जो पब्लिश होण्याचा जो टायमिंग आहे तो शेवटच्या टप्प्यात असणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, अशीच अपडेट मी तुम्हाला घेऊन येणार आहे. समजा त्या अगोदरच जर काही अपडेट आली तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि जो विद्यार्थ्याने मला मेल केलेला आहे तसंच जर तुमच्याकडे एखादी जर इन्फॉर्मेशन आली तर तुम्ही मला मेल करू शकता, जेणेकरून तुमच्या ज्याने मेल केलेला आहे त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने इतर विद्यार्थी जे महाराष्ट्रात आहेत, जे खेडेगावात आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण अपडेट किंवा ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पुरवू शकू. चला विद्यार्थ्यांना, मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद. जर खरंच तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन आले ऑथेंटिक तर मला ती अटॅचमेंट करून मेल करा, जेणेकरून मी ती इन्फॉर्मेशन जी आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.